श्री स्वामी समर्थ. बघा 3 मार्चला ग्रहण आहे, खग्रास चंद्र ग्रहण आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग आता या ग्रहणाचा जो कालावधी आहे हा सूर्योदयापासून तर 6:48 सायंकाळी 6:48 आहे. तर मग आपल्याला हे जे आपलं ग्रहण आहे हे काल कधीपासून पाळायचं आहे, तर मग 11 वाजतापासून आपल्याला याचं पालन करायचं आहे. तर मग गर्भवती महिला आहे, काही वयोवृद्ध म्हणजे व्यक्ती असतात घरामध्ये किंवा काही आजारी आहे, तर मग यांनी काय करायला पाहिजे त्या दिवशी. तर गर्भवती महिला असेल तर गर्भवती महिलांनी त्या काळामध्ये 11 वाजतापासून तर 6:48 ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा भाजीपाला वगैरे किंवा काही कैचीनी वगैरे कापायचं नाही किंवा चाकूनी भाजीपाला वगैरे काहीच कापायचं नाही, काहीच नाही करायचं आहे. कपडे सुद्धा कापायचे नाही, शिवायचं सुद्धा नाही आहे. आणि जर तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं असेल तर पाणी पिताना तुम्हाला त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकून पाणी प्यायचं आहे. कारण गर्भवती जी महिला असल्या यांना राहवलं जात नाही, किंवा एखादा तुम्हाला ज्यूस वगैरे घ्यायचं असलं तरी त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाका आणि ते तुम्ही घेऊ शकता. पण झोपायचं बिलकुलही नाही आहे, झोपणं बिलकुल निषिद्ध आहे, झोपायचं नाही आहे. या काळामध्ये तुम्ही मंत्र जाप करा किंवा काही करा. आणि आपल्याला ग्रहण कालामध्ये काय करायचं आहे नेमकं, म्हणजे ग्रहणाचा जो काळ असते हा आपले जे आपण जे काही पोथी वगैरे वाचतो, जे काही मंत्र जाप करतो त्याला आपल्याला उजळणं म्हणतात. एक प्रकारचं उजळणं, त्याच्यावरती जी मलिनता आलेली असते ती आपल्याला काढायची असते आणि ती काढून आपल्याला त्याला नवजीवन द्यायचं असते. म्हणून आपल्याला त्या दिवशी जेवढी काही आपण पोथी, दिनचर्या, जे काही तुम्ही वाचत असता, जे काही मंत्राचा जाप करता, त्या मंत्राचा जप वगैरे करायची आहे, ती पोथी वगैरे वाचाय, त्या काळामध्ये तुम्हाला अशी सगळी सेवा करायची आहे. पण जेव्हा ग्रहण लागलं त्या काळामध्ये आधीच आंघोळ वगैरे करूनच आपल्याला बसायचं आहे. आणि अशा गोष्टी आपल्याला ग्रहण कालामध्ये पाळायच्या आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.